रोज रोज डब्यामध्ये चपाती भाजी पराठे उपमा शिरा किंवा सुशीला असेल तर हे सर्व खाऊन मुलं कंटाळी होती. म्हणून आज मुलांच्या डब्यासाठी असं वेगळं काहीतरी बनवायचं ठरवलं. म्हणून मग मी इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ रात्रभर स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर डाळ स्वच्छ धुवून घेतली परत एकदा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि पाणी न घालता आपल्याला ही डाळ ओबडधोबड वाटून घ्यायची आहे. आता मी ही सर्व डाळ वाटून घेतलेली आहे. आता या वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, 1 चमचाभर जिरे घालायचे आहे. त्यानंतर आवडीनुसार चवीनुसार तिखट मीठ घालायचं आहे, चिमूटभर हिंग घालायचं, 2 चमचे तांदळाचं पीठ घालून आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस पेटवून आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला वाटलेल्या डाळीचा एक गोळा तयार करायचा आहे आणि आपल्या हातावर चपटा करून घ्यायचा. त्यानंतर हे सर्व वडे आपल्याला तेलामध्ये खमंग आलटून पालटून असे तळून घ्यायचे आहेत आणि गॅस मंद ठेवूनच आपल्याला हे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. गॅस स्लो केल्यामुळे काय होईल, जेणेकरून आतमधला जो भाग आहे तो कच्चा राहणार नाही वड्यातला आणि वडे छान खमंग आणि क्रिस्पी असे होतील. अगदी 5 ते 7 मिनिटं लागतात तळण्यासाठी. तुम्ही सुद्धा नक्की बनवा. बाय बाय.